नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातलं दुःख, निराशा, आळस, निगेटिव्हिटी सगळं काही या होळीमध्ये जळून खाक होऊ देत आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समृद्धी, भरभरून यश येऊ देत, हीच प्रार्थना. ठरलं तर मग मालिकेचा आजचा 2 मार्चचा भाग आपण पाहत आहोत. सुरुवातीला आता सायली अर्जुन जीव तोडून, सचिन एक फ्रॉड माणूस आहे, तो अजूनही अस्मिताची फसवणूक करतोय, सत्य सांगूनही शेवटी अस्मिताच्या उलट्यात टांगड्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी घडतो सुभेदारांच्या घरात एक मोठा चमत्कार. ते म्हणजे प्रिया सुधारल्याची लक्षणं दिसतात. जिथे तिथे आता प्रिया चांगुलपणाचा आव आणून पुढे पुढे करत असते. पण सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही फॅमिलीतले कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवत नाही. पूर्ण आजीने तर इतकी भारी शिक्षा दिली आहे ना, तुम्हाला ऐकून बघूनच इतकं मजा येणार आहे. प्रियाचे आता मात्र चांगले वाट लागायची वेळ आली आहे. त्यात आता सचिन साक्षीची पण वाट लागते की काय असंच वाटते. कारण साक्षीचा पत्ता शोधण्यासाठी अर्जुन चैतन्य सज्ज आहेत आणि त्यातच हा सचिन जो आहे अस्मितावर कडूनच पैसे घेऊन तिला लुटून साक्षीची हौस भागवणार आहे. पण त्या दोघांची भेट घडते आणि ते चैतन्य अर्जुन पाहतात की काय. ऐन होळीच्या दिवशी आता एक थरारक प्रसंग पाहायला मिळतो. तो म्हणजे होळी पेटवल्यानंतर होळीतले लाकूड नेमकं प्रतिमात्याच्या अंगावरती पडणार, तर सायली वेळेवर प्रतिमात्यांना वाचवते. पण प्रतिमात्याचा दम्याचा त्रास अचानक उद्भवतो. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. ऐनवेळी गरज भासते ती प्रतिमात्यांना रक्त देण्याची आणि शेवटी रक्तच रक्ताचा जीव वाचवतं, अर्थात सायली. पण आता रविराज सांगतायत की प्रियाचं ब्लड मॅच व्हायला हवं आहे. पण ते प्रिया तर आता त्यांचा फोनही रिसीव्ह करत नाही. म्हणजे प्रिया पळाली. थोडा वेळ दडून बसेल, पण याच एका घडलेल्या घटनेने सायली अर्जुन त्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहेत की प्रतिमा आत्या आणि प्रियाची DNA टेस्ट. मग आता पूर्णाची अशी कोणती भारी शिक्षा प्रियाला देणार आहे की त्याने प्रियाची हवाच टाईट होईल. आणि आता सत्य लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. खऱ्या तन्वीचं अध्यायाला सुरुवात झाली आहे प्रेक्षकांनो. बघूयात ना आपल्या चॅनलवरती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्जुन सायली दोघेही सचिनला घेऊन अस्मिताच्या रूमकडे जातात आणि अस्मिता जरा गाढच झोपी गेलेली असते. सायली खूप हाका मारून अस्मिताला उठवते. जेव्हा अस्मिता उठते तेव्हा ती घाबरते. पण जेव्हा तिचं लक्ष जातं सचिनकडे, तर अर्जुनने त्याची कॉलर पकडलेली असते. आता मात्र अस्मिताच्या डोक्यात सनक जाते. अर्जुन, काय करतोयस हे तू? सचिनला असं का पकडलंयस तू? सोड बरं त्याला आधी. असा का वागतोयस तू सचिनसोबत? तेव्हा अर्जुन म्हणतो की अस्मिताई, तुझ्या नवऱ्याचं खरं रूप तुला दाखवायला आलो आहे आता. आणि त्याच वेळेस नक्की काय प्रसंग घडला ते सगळं तो अस्मिताच्या कानावर घालतो. मी तुला सांगितलं होतं अस्मिताई, या माणसाला तू पुन्हा घरात आणू नकोस. तरीही तू त्याला घरात घेऊन आलीस आणि आता तो पुन्हा फसवणूक करतोय. पण अस्मिताला काही ऐकायचंच नसतं. कारण तिच्या डोळ्यांवरती सचिन नावाची झापड्याची बसवली आहेत. शेवटी सचिन तिला गुंडाळतोच. तो म्हणतो की मी शपथ घेऊन सांगतो अस्मी, हे बघ, मला ना तो लोन घेतलेला माणूस भेटायला आला होता. कोणी मुलगी नव्हतीच अगं. तुला माहिती आहे ना, मी सांगितलं आहे ना सगळं. आता अस्मिता उलट सायली अर्जुनलाच खोट्यात पाडते. सचिनवरती आंधळा विश्वास टाकून अर्जुन सायलीलाच ओरडते. मला सचिनने सगळं सांगितले अर्जुन, त्याच्या लोनबद्दल. तो माणूस सतत त्याला त्रासही देतो. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही त्याची मदत करायची सोडून त्याच्यावरती आरोप कसले लावताय? झालं अस्मिताचा पुन्हा उलट्या टांगड्या. जेव्हा सायली विचारते की अस्मिता ताई, तुम्ही अजूनही यांच्यावरती विश्वास टाकताय, तेव्हा अस्मिता त्यांच्यावरतीच खेक असते. हो, कारण तुम्ही कडूळ नजरेने बघताय त्याच्याकडे. तो लोन मागायचा माणूस सुभेदारांच्या दारात आला. आय एम सॉरी, पण इथून पुढे जे काय घडेल ते सगळं मी आणि सचिन निस्तारू. तुम्ही प्लीज मध्ये पडू नका. सायली विचारते की अस्मिता ताई, अहो तुम्ही परत परत विश्वास का टाकताय? तेव्हा अस्मिता म्हणते की हे बघ सायली, जर कधी भोगायची वेळ आली ना, तर माझं मी भोगेन. तेव्हा अर्जुन तिची समजूत घालतो की नाही अस्मिता, इथे भोगायचं फक्त तुलाच नाही आहे, तर ती वेळ तुझ्या बाळावरती सुद्धा येऊ शकते. पण तुला ती गोष्ट आता नाही कळणार आहे, कारण तुझ्या डोळ्यांवरती सचिनच्या प्रेमाची झापडं बसवली आहेत. ज्या दिवशी उतरतील ना, त्या दिवशीच कळेल. चल सायली. दोघेही त्यातून निघून जातात. अर्जुन जेव्हा रूममध्ये येतो ना, तेव्हा त्याच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. क्लिअरली खोटं बोलतोय तो. आणि अस्मिताईला आपलं काही ऐकून घ्यायचंच नाही आहे. आता तर बस. आता उद्याच्या उद्या याला मी ना घराच्या बाहेरच हाकलणार आहे.
तेव्हा सायली समजूत घालते की हो थोडं शांत व्हा तुम्ही. अर्जुन म्हणतो की हो शेवटी तुम्हालाच गप्प बसायला सांगणार ना. सायली समजावते की हे बघा तो माणूस आतल्या काठीचा आहे हे मला कळतंय. अहो पण तुम्ही घरातल्यांना तरी काय सांगणार आहात की त्यांना एक मुलगी भेटायला आली होती आणि ते तरी मान्य करणार आहेत का? कसं सिद्ध करणार आहोत आपण? सायलीच्या बोलण्यातही तथ्य असतं. अर्जुन म्हणतो की तेच तर ना. ते दोघेही गेटच्या बाहेर उभे होते. गेटच्या आत असते ना तर CC कॅमेऱ्यामध्ये दिसलं तरी असतं. सायली सांगते की सचिन भाऊजी शेवटी सगळ्यांसमोर हेच म्हणत राहणार आहेत की त्यांना तो लोन देणारा माणूस भेटायला आला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो की तेच तर ना. मला ना काय करावं तेच सुचत नाही आहे. सायली सांगते की मी तिच्या इतकी जवळ होते ना की कोणीही सांगू शकतं की तो मुलगा नाही तर मुलगीच होती ते. पण आपण घरच्यांसमोर हे सगळं कसं आणणार आहोत? अर्जुन म्हणतो की अस्मिताईला त्रास होऊ द्यायचा नाही हे मलाही कळतंय. पण लवकरात लवकर त्या माणसाला तिच्यापासून दूर करायला हवं आहे आपल्याला. तिचा त्रास मला कमी करता येत नाही आहे ना म्हणूनच तर माझा जीव तुटतो इथे. तेव्हा सायली सांगते की ठीक आहे आणि म्हणूनच आपण उद्या आज काय घडलं ते कोणाला घरात सांगणार नाही आहोत. अर्जुन तनतन करत असतो की अस्मिताईला सांगून काही उपयोग होणार आहे का आणि तो तसाच रागात जाऊन झोपतो. तेव्हा सायलीजवळ जाऊन समजावते की हे बघा तुम्ही आता शांतपणे झोपा बरं. जास्तीचा विचार करू नका. आपण हा विचार करूयात की खरं तर सचिन भाऊजींचा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर कसा आणता येईल. पण आत्ता नको. तेव्हा अर्जुन होकार देतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सायलीला उठायला इतका उशीर झालेला असतो की खिडकीतून अंगावर ऊन येतंय तरीही सायलीला जाग आलेली नसते. अचानक अर्जुनचा फोन वाजतो. फोन ऑफिसमधून आलेला असतो. अर्जुनला हॅपी होली विश करण्यासाठी. अर्जुन विचारतो की काय आज होळी आहे? ठीक आहे तुम्हाला पण हॅपी होली आणि तो तसाच झोपतो. आता मात्र जेव्हा सायलीला जाग येते ती टचकून उठते खरी. जेव्हा मोबाईल चेक करतो का अरे बापरे 7 वाजलेत. आता ती इतकी घाई करायला लागते की अर्जुन विचारतो काय करतेस तू बायको? ब्लँकेट घडी घालायचं काय कॉम्पिटिशन वगैरे चालू आहे की काय? तेव्हा सायली त्याच्यावरतीच वचकते तुम्ही तर काही बोलूच नका. तुमच्यामुळे तर उशीर झाला ना मला. तेव्हा अर्जुन आरोप सहन करत नाही. तो विचारतो की हो काल मला उशिरापर्यंत गार्डनमध्ये कोण घेऊन गेलं होतं? सायली चूक मान्य करते. हो मान्य करते ना मीच तुम्हाला घेऊन गेले होते. पण मी तुम्हाला माघारी आल्यानंतर सांगितलं होतं ना फोनमध्ये गजर लावायला. एकतर उशिरा झोपलं की सकाळी लवकर डोळे उघडत नाहीत माझे. तुमच्यामुळे उशीर झालाय. आणि सायली इतकी घाई गडबड करते इतकी तंतर करत असते की अर्जुन आपले दोन्ही कान बंद करून घेतो. आता बिचारायला इतकी किरकिर ऐकावी लागते. तो म्हणतो की बायकांचं बरं असतं काहीही झालं की नवऱ्यावरती आरोप करायचे. जाऊ देत थोडा वेळ झोपून घेतो आता. जेव्हा तो झोपतो तिकडून सायली त्याच्यावरती बरसते झोपू नका आता. आज होळीचा सण आहे नाहीतर उगाच तुमच्या नावाने पुन्हा भोवा मारावे लागतील. हा बायकोच्या इतका धाकात आहे. पटकन उठतो आणि आधी ब्लँकेटची घडी घालायला लागतो. इकडे खालती चैतन्याला पाहून प्रताप विचारतो की अरे वा चैतन्य आज इतक्या लवकर कसं काय आलास? तोपर्यंत सुमन काकू कल्पना दोघेही किचनमध्ये कामासाठी जातात. पण त्यापूर्वी तिथे त्यांना सगळी तयारी झाल्याचं दिसून येतं. चैतन्य म्हणतो की काका मला कशाने हात जाग आले असेल विचारा. पुरणपोळीच्या सुवासाने. पुन्हा माझ्या लक्षात आलं की रे आपल्या घरी पुरणपोळी कोण बनवणार? आता पुरणपोळी खायची असेल तर कुठे मिळेल? सुभेदारांच्या घरी. म्हणून पटकन गाडीचा घेर टाकला आणि इकडे आलो. प्रताप म्हणतो की हे मात्र बरं केलं चैतन्य. आणि चैतन्य काय रे इथलं घर सण कोणताही असू देत तुझ्या विना कधी साजरा झालाय का? तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही ना. इतक्यातच प्रतिमा येते. प्रतिमा कल्पनाला म्हणते की कल्पना खूप सारी कामं पडली असतील ना चल मीही तुला आवरावर करायला मदत करते. तेव्हा सुमन काकू म्हणते की अहो वहिनी मी केव्हापासून सांगते त्यांना मी करू लागते सगळं तर नाहीच म्हणतायत. तेव्हा कल्पना म्हणते की करायची काहीच गरज नाही आहे. आपण करायच्या आधी इथे सगळी तयारी झाली. आता पूर्णाजीला कळून चुकतं की तयारी कोणी केली असावी. म्हणजे त्यांचा एक अंदाज असतो. पण खरं तर तयारी कोणी केली आहे माहिती आहे? प्रियाने. शॉक बसला ना? खरोखरच ही तयारी प्रियाची आहे. म्हणजे प्रियाच्या पुढच्या नाटकाच्या अंकाला बहुतेक सुरुवात झाली असणार आहे. पूर्णाजी म्हणते की काय वाटलंच होतं. सण म्हटलं की सायलीला ना रात्रभर झोपच लागत नसेल. कधी एकदा उठून सगळे आवरावर करते असंच होत असणार आहे. अचानकच प्रतिमा त्याला इतकं अस्वस्थ वाटायला लागतं. चक्कर यायला लागते. ती पटकन आधी तर खुर्चीवर बसते. पाणी प्यायला घेते. पण तिचे हात इतके थरथरत असतात कसं बसं तरी पाणी पिऊन स्वतःला शांत ठेवते.
गेले काही दिवस मला इतकं दमायला का होतंय. इतक्यात सायलीच खालती येते. सायली येता क्षणी घरातल्यांची माफी मागते की सॉरी आई, मला आज उठायला उशीर झाला, पण आपण पटापट कामावरूयात ना. तेव्हा पूर्णाची विचारते की काय, तू आत्ता उठून खाली आलीस. तेव्हा सायलीला इतकं लाजीरवाणी वाटतं. ती मान खाली घालून होकार देते, हो पूर्णाची. तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडतो, मग पूर्णाची तयारी केली कुणी असावी. रविराजही सांगतात की बाहेर सडा रांगोळी घातली, तू केलंयस का सायली. ती सांगते की नाही हो, उठून तर मी आत्ता आले, हे सगळं मी नाही केलंय. तेव्हा सर्वांना पुन्हा इतकं कमाल वाटत असतं. रविराज म्हणतात की अगं मला वाटलं की तू तयार केली आहेस. आता प्रताप विचार करतो की अरे हे सगळं कसं शक्य आहे. तेव्हा अर्जुन आठवण करून देतो की बहुतेक विमलताईने केलं असावं. सायली म्हणते की हो, बहुतेक ना त्यांनीच दारात सडा रांगोळी घातली असेल आणि तयारीही केली असेल. पण इतक्यात विमलताई येते आणि ती म्हणते की सायलीताई, मागच्या सगळे दोन्ही कोले आवरून झालेत, चला आपण पटकन पूर्णाची तयारी करूया. आता मात्र सर्वांनाच पुन्हा धक्का बसतो. अरे, अर्जुन म्हणतो की विमलताईने पण केलेलं नाही आहे, मग कोणी केली ही सगळी तयारी. प्रताप आता विचार करतो की पूर्णाची सगळी तयारी झाली आहे, बाहेर सडा रांगोळी घातली आहे, एवढं सगळं जर सायलीने केलं नाही आहे, मग केलं कोणी असावं. इतक्यात अश्विन प्रियाला हाका मारतच बाहेर आलेला असतो. तुम्ही सगळ्यांनी तन्वीला कुठे बघितलं का. अरे खूप लवकर उठून ती बाहेर आली होती. इतक्यात प्रियाच येते. म्हणजे इतकी टापटीप आलेली असते ना ती. सर्व गुण संपन्न सून जशी असते ना, तशी दिखाव्याची एक नाटकं चालू आहेत प्रियाची. ती म्हणते की अश्विन. अश्विनला हाक मारतात, सर्वजण वळून तिच्याकडे पाहतात आणि पाहतच राहतात अक्षरशः. अश्विन येऊन विचारतो की तन्वी, अगं कुठे गेली होतीस आणि किती लवकर उठली आहेस तू आज. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, अरे मी तुळशीची पूजा करत होती. आणि ती सायलीला सांगते की सायली, अगं काही हरकत नाही, एक दिवस तुला उठायला उशीर झाला तर काय प्रॉब्लेम आहे. मी पूर्णाची सगळी तयारीही केली आहे आणि बाहेर सडा रांगोळीही घातली आहे. अरे बापरे. आता सर्वच जण इतके आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत असतात. कल्पना खरं तर तिला टोमणाच मारते की अरे वा, म्हणजे आज सूर्य नक्कीच पश्चिमेला उगवलेला दिसतोय. तरीच म्हटलं की या बायकोच्या बैलाला पुळका कसा नाही आला. इतक्यात अश्विनच्या तोंडून शब्द बाहेर पडतातच, नाही मामा, सूर्य ना खरं तर पूर्वेलाच उगवलाय. तन्वीने मनापासून तुमच्यासाठी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्हाला ते सगळं चुकीचंच वाटतं. ॲटलिस्ट तिचं कौतुक करायचं असेल तर करूही नका, पण निदान थट्टा तरी करू नका. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, असू देत रे, आता मी इतक्या मोठ्या चुका केल्यात ना, आपल्या माणसांचा विश्वास परत मिळवायला थोडा उशीर लागेलच ना. सर्वांना इतकं नवल वाटत असतं ना तिचं. आता पूर्णाचीला विचारते की पूर्णाची, आज मला ना तुम्हा सगळ्यांसोबत होळी आनंदाने साजरा करायची आहे, तर होळीच्या नैवेद्याची पुरणपोळी मी बनवू का. पण बिचारी तोंडघशीच पडते, कारण समोरून पूर्णाचीचं म्हणणं येतं की नाही, नैवेद्य सायलीच करणार. आणि तेव्हाच अश्विन रिक्वेस्ट करतो की पूर्णाची, अगं प्लीज, तन्वीला एक संधी द्यायला नको आहे का. हे बघ, तिच्या हातून जेव्हा चुका झाल्या तेव्हा मीही रागवलो की नाही तिच्यावरती, भांडलो तिच्याशी, पण आयुष्यभर हेच नाही ना करू शकत आपण तिच्यासोबत. अश्विन, अरे ती वेळच येणार नाही, कारण प्रियाच्या पापांचा घडा भरला. अरे थोडेच दिवस थांब, आयुष्यभर तिला सहन करावं नाही लागणार. आता रविराज बघा तिला काय टोमणा मारतायत. खरंच म्हणजे हिला सगळं मनापासून करायचं आहे की फक्त नवा खोटेपणा आहे तेच कळत नाही आहे. कळेल पण थोड्या दिवसात. तेव्हा सायलीला का पुळका येतो ना प्रियाचा देवच जाणे. ती म्हणते की रविराज काका, प्रियाला बनवू देत आजच्या नैवेद्याच्या पोळ्या. काय आहे तसंही नैवेद्य कोणाला नाही म्हणू नये बनवताना. शेवटी पूर्ण आजी म्हणते की ठीक आहे, तन्वीला बनवायच्या असतील तर पोळ्या बनवू देत, पण सायली, मला तर वाटत नाही की नैवेद्याला साजेशी अशी पोळी तन्वी बनवू शकते. त्यामुळे तूही पोळ्या करायला घे, नाहीतर ऐनवेळी सगळीच गफलत व्हायची. ठीक आहे तन्वी, तू जाऊ शकतेस आज किचनमध्ये. प्रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि पूर्णाजीने एक संधी काय दिली, तेव्हा अश्विनही तिच्यावरती भलताच खुश असतो. जेव्हा प्रिया देवाकपाशी ते ताट ठेवायला जाते ना पूजेचं, तेव्हा मात्र सायली अर्जुनला एक वेगळाच संशय येतो. अर्जुन म्हणतो की तन्वी आज जरा चांगली भलतीच वागत नाही आहे ना, म्हणजे जेव्हापासून नागराजला शिक्षा झाली आहे तिचं वागणं बदललंयच. तेव्हा सायली म्हणते की नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर प्रियाच होती, हे आपल्याला कळलंय ना आता. आपलं बिंग फुटू नये म्हणून ते सगळं लपवण्यासाठीचा नवा खोटेपणा.
पण दोघेही तिच्यावरती बारीक नजर ठेवणारच असतात. सायली अर्जुन आपापल्या कामाला निघून जातात. सायली पटकन आता स्वयंपाक करायला घेते. तेव्हा प्रताप, कल्पना, सुमन काकू तिघेही बोलत असतात. प्रताप विचारपूस करतो की अस्मिता अजून उठली नाहीये. अगं, सणासुदीच्या दिवशी इतका उशीर कोण झोपतं? तेव्हा कल्पना म्हणते की मला ना तिच्या रूममध्ये जावंसंच वाटत नाहीये. अहो, तिथे तो असतो ना. प्रतापला कळतं. प्रताप म्हणतो की चल कल्पना, आपल्याला तिला उठवावं तर लागेलच ना, मी येतो तुझ्यासोबत. तिकडे सचिन आता गाढ झोपी केलेल्या अस्मिताला उठवण्याचा प्रयत्नात असतोच. जेव्हा प्रताप कल्पना रूममध्ये येतात, त्यांचा आवाज ऐकून सचिन सांगतो की मॉम बघा ना, अस्मी उठतच नाहीये. दोघांना थोडंसं टेन्शन येतं पहिल्यांदा. कल्पना तिला उठवण्याचा प्रयत्न करते की अस्मिता, उठ बाळा, चल राजा, अगं आज होळी आहे, तुला उठायचं नाही आहे का? तुला क्लाने वगैरे येते का? काय झालंय नक्की? पण इतक्यातच अस्मिता बोलते की मम्मा प्लीज थोडा वेळ झोपू देत ना. आणि आत्ता कुठे सचिनच्या जीवात जीव येतो, कारण त्यानेच कांड करून ठेवलं होतं. अस्मिताच्या दुधात जास्तीची जायफळ पावडर घातली होती. अस्मिता सांगते की मम्मा, मला तुम्ही झोपेतून उठवता खरं, पण माझी झोप पूर्ण झालीच नाही असं वाटतंय. तेव्हा प्रताप विचारतो की अस्मिता, तुझ्या काही गोळ्या वगैरे डॉक्टरांनी बदलल्यात का? तेव्हा अस्मिता सांगते की नाही डॅड, मी रात्रीच्या गोळ्या तर घेतच नाही. हां, काल मला सचिनने दूध प्यायला दिलं होतं, तेव्हा नंतर मला झोप लागली. आता मात्र त्या दोघांना धक्का बसतो. प्रताप तिला ओरडतो की अस्मिता, तुझ्या नवऱ्याला सांग, तुझे आईबाप जिवंत आहेत अजून. तुझ्यासाठी हे सगळं त्याला काही करायची गरज नाही आहे. तेव्हा कल्पना आणि प्रताप दोघेही मिळून अस्मिताला झोपेतून उठवून बसवतात. आता थोड्या वेळाने बाहेर कल्पना पूर्ण आजीच्या सांगण्यावरून यादी बनवत असते सामानाची, आणि सुमन काकू ती लिहित असते. सायली, विमलताई दोघेही किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. आता प्रिया लाडीगोडीत विचारते की सायली, तुझं काम झालं असेल तर मी पोळ्या बनवायला घेऊ का? तेव्हा सायली म्हणते की नाही ग प्रिया, अजून भरपूर काम बाकी आहे. एक काम कर, सगळा स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा तू पोळ्या बनवायला घे. तेव्हा प्रिया म्हणते की ठीक आहे, तू म्हणशील तसं. इतकी गोड बोलत असते की साखरसुद्धा हिच्यासमोर फिकी पडेल. पण प्रियाच्या मनात भलतंच षडयंत्र चालू आहे. आता ती विचार करते की नागोबाची केस घ्यायला तयार झालेल्या वकिलाला भेटून फी तरी द्यावी लागेल. पण काय सांगून घराबाहेर पडू? काही कारण दिलं आणि त्यांना पुन्हा शंका आली तर उगाच माझा खोटेपणा उघडा पडायचा. प्रियाला काही सुचत नसतं, पण पुन्हा आजीलाही तिच्यावरती संशय येतो. तन्वी इतकी चांगली कशी काय वागते? इतकं मनापासून सगळं कसं काय करायला तयार झाले? आता तिला असं काहीतरी काम द्यावं लागेल की तिचा खोटेपणा उघडाच पडेल. आता सामानाची यादी तयारच असते. तेव्हा कल्पना प्रतापला सांगते की एवढी यादी घ्या आणि सामान घेऊन या. तेव्हा प्रताप म्हणतो की ठीक आहे, जातो. ए रविराज, तू पण चल माझ्यासोबत. तेव्हा कल्पना म्हणते की अहो, भाऊजीनं कुठे घेऊन जात आहे मध्येच? तेव्हा रविराज म्हणतो की नाही वहिनी, अहो मला तर आवडेल. उलट कित्येक दिवसानंतर तरी मला बाजारात जायला भेटेल. जाऊ रे आपण. इतक्यात आता प्रियाला एक शक्कल सुचते, कारण त्या निमित्ताने ती नागोबाला भेटू शकते ना. म्हणून ती मुद्दामच रविराजाकडे येऊन रिक्वेस्ट करते की बाबा, तुम्ही कशाला उगाचच उन्हाचं बाहेर पडताय, त्या मी घेऊन येते सगळी सामानाची यादी. तेव्हा अचानकच पूर्णाची म्हणते की नको, त्यांचं ते घेऊन येतील. तन्वी, माझ्याकडे तुझ्यासाठी एक महत्त्वाचं काम आहे, खास काम आहे खरं तर. आता पूर्णाजीने मुद्दाम प्रियासाठी काय खास काम राखून ठेवले बघायचं आहे. प्रियाला ती सांगते की तन्वी एक काम कर, आज ना शास्त्र म्हणून होलिका दहनामध्ये निदान 4-5 गौऱ्या तरी लागतात अगं. मग तू एक काम कर, शेण आणि गोमूत्र घेऊन ये आणि त्या शेणाच्या गौऱ्याही थापून ठेव. आता घरातले सगळेच जण प्रियावरती इतके हसायला लागतात. उलट पूर्णाची प्रियाला चांगली अद्दल घडवते असंच वाटत असतं. आणि हो तन्वी, जिथे होलिका दहन करायचं आहे ना, ती जागा चांगली साफ करून घे. सुंदर छान अशी रांगोळी घालते ते. नाहीतर सगळं काम विमलवरती सोपवायची आणि मी केलं म्हणून सांगायची आम्हाला. तेव्हा प्रिया मनात विचार करत असते की चला, शेण आणण्याच्या निमित्ताने का असते ना, पण नागोबाला जाऊन भेटू तरी शकते. तेव्हा सायली मुद्दाम विचारते की प्रिया, नाही म्हणजे शेणाने गौऱ्या थापणं जमणार आहे ना तुला? आता शेण आणण्याच्या निमित्ताने नागोबाची भेट होईल खरी, पण त्यासाठी मला शेणात हात घालावं लागणार आहे. प्रिया तोंड कसं तरीच करते. तेव्हा रविराज सगळ्यांना सांगतात की चेहरा बघा जरा तिच्याकडे. शेणात आणायचं तर दूरच राहिलं, पण शेणाला हातसुद्धा लावणार नाही ती. तेव्हा कल्पनाही मुद्दामच तिची खिल्ली उडवते की तन्वी,
जमेल ना? त्यावर लगेच विमल विचारते की तन्वीताई, शेण आणायला गोठ्यात जावं लागतं, माहिती आहे ना तुम्हाला? कल्पना बघा तिला टोमणे काय मारते. तन्वी, शेण आणायला खरंच गोठ्यात जावं लागतं, नाहीतर ना चाशील वाण्याच्या दुकानात आणि म्हणशील 5 किलो शेण द्या. तेव्हा सर्वजण पुन्हा इतके हसायला लागतात प्रियावरती. तरीही प्रिया अपमान सहन करते. बिचारीकडे दुसरं ऑप्शनच नाही आहे ना. ती हसत हसत स्वीकारते की ठीक आहे, पूर्णाजीने सांगितले ना, घेऊन येईन मी. सायली सांगते, पूर्णाजी, मी यांना आणि चैतन्य भाऊजींना नाश्ता देऊन आले. पण आता सायलीसमोर एक वेगळंच सत्य येणार असतं बहुतेक. इकडे अर्जुन एका केस संदर्भात चैतन्यशी बोलत असतो की तू अंशुमन सोनटक्के, त्याने त्याच्याच ऑफिसमधल्या एका माणसाला अडकवलं आणि आता मस्त मोखाट फिरतोय, त्याला जेलमध्ये अडकावावं लागेलच. चैतन्याचं लक्षच नसतं. अर्जुन विचारतो की काय रे, अशी का उडवाउडीची उत्तरं देतोय, काय झालंय? तेव्हा चैतन्य म्हणतो की अजून एक व्यक्ती जेलच्या बाहेर मोकाट फिरतोय, असं वाटत नाही आहे का तुला? अर्जुन विचारतो की कोण? चैतन्य सांगतो की साक्षी. साक्षी ही जेलमध्ये जावी असं वाटत नाही आहे का तुला? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी डिरेक्टली इन्स्पेक्टर सावंत यांची भेट घेणार नाही आहे. मी त्यांच्यापर्यंत टीप पोहोचवली आहे की साक्षी शिकरी जिवंत आहे. पण आपल्यापैकी अजून एकाने कोणीतरी साक्षीला बघायला हवं आहे. चैतन्य विचारतो की अजून कसला स्ट्रॉंग पुरावा हवा आहे तुला अर्जुन? अरे तू स्वतः पाहिलेस तिला, तुझ्याकडे फोटोज आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, मागच्या हिअरिंगमध्ये काय झालं बघितलंस ना? स्पष्ट व्हिडिओ दाखवला तरीसुद्धा कोर्टाने ते स्वीकारला नाही आहे. कोर्ट असंही म्हणू शकतो की ते फोटोज AIने काढलेले असू शकतात. त्यामुळे एक स्ट्रॉंग पुरावा आपल्याकडे हवा आहे. तेव्हा चैतन्य गोष्टीचा तर्कवितर्क काढायला लागतो. अर्जुन, साक्षी जर जिवंत असेल तर महिपत तिच्यापासून दूर जाऊ देणार. मग साक्षी महिपतच्याच घराच्या आसपास कुठे राहत असेल तर तिचा पत्ता शोधणं खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा अर्जुन तेथून उठतो आणि विचार करत असतो. तुझंही बोलणं बरोबर आहे. महिपत त्याच्यापासून साक्षीला दूर नाही जाऊ देणार. आपण एक काम करूयात, आपण आधी महिपतच्या घराच्या आसपास जाऊन चौकशी करूयात की त्यांनी साक्षीला कधी कुठे पाहिलं आहे का. साक्षी वेळेवरती सापडणं जास्त महत्त्वाचं आहे, नाहीतर उगाचच माझ्या मनात गिल्ट राहील. इतक्यात सायली येऊन विचारते की कशाचं? आणि चैतन्य अर्जुनचे धाबेत दणाणतात. एवढा अपराधी तुम्हाला कशाबद्दल वाटते? सायलीने विचारताच अर्जुन थापा मारतो. अगं, सकाळी माझ्यामुळे तुला उठायला उशीर झाला ना? तेव्हा चैतन्यही म्हणतो की हो, तेच बोलत होतो आम्ही. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, आधी नाश्ता करून घ्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातोय. तेव्हा सायली सांगते की हो, पण लवकर या, आज सण आहे हे लक्षात असू देत. अर्जुन म्हणतो की अगं तू कुठे चालली आहेस, नाश्ता कर ना आमच्यासोबत. सायली सांगते की नाही नको, मला भरपूर काम आहेत खाली, आणि ती निघून जाते. आता कुठे हे दोघेही उसासा टाकतात. चैतन्याला अर्जुन सांगतो की नाश्ता पटकन आवर आपण जाऊयात. अर्जुन चैतन्य दोघेही साक्षीचा पत्ता शोधायला जाणार असतातच. तोचपर्यंत इकडे सचिन साक्षीला कॉल करतो. तो सांगतो की ऐक, माझी सगळी कामं मी रॅपअप करतो आणि लवकरच येऊन तुला भेटतो. साक्षी विचारते की नक्की येशील ना? तेव्हा सचिन म्हणतो की हो सॅम, कधी एकदा तुझा चेहरा बघतोय असं झालंय मला, मी लवकरच तुला भेटेन. तेव्हा साक्षी सांगते की मी तुला पत्ता पाठवते, तू जरूर ये. पण आता सचिनला प्रश्न सतावतो, अस्मिताला काय कारण सांगायचं? इतक्यात अस्मिताच नाश्ता घेऊन हजर होते. अस्मिता इतकी रडकुंडीला आलेली असते. सचिनला ती म्हणते की आज पण मी नाश्ता रूममध्येच आणला, पण हे किती दिवस चालेल? सचिन, तू स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेस. अरे, साधा पाण्याचा ग्लासही आणायला तू बाहेर पडत नाहीस. तेव्हा सचिन म्हणतो की बघू ना आपण. अस्मिता रिक्वेस्ट करते की सचिन, मला नाही अजिबात पॉझिटिव्ह वाटत नाही आहे. अरे आज तर होळी आहे, आज तरी तू सगळ्यांसोबत बाहेर असायला हवंयस की नाही? या सगळ्याचा आपल्या बाळावर काय परिणाम होत असेल निगेटिव्ह, काय माहिती. आणि ते वैतागून बेडवर बसते. आता सचिनला इतका राग येत असतो. आता सचिन गोड बोलून अस्मिताला बरोबर गुंडाळतो. तो तिच्या जवळ जाऊन बसतो आणि समजावतो की अस्मी, हे बघ, तू वाईट नको ना वाटून घेऊस. आज मी तुझ्यासोबत नक्की बाहेर येईन. घरातले कोणी काहीही म्हणू देत, माझ्यासाठी तुझा आनंद महत्त्वाचा आहे ना? तेव्हा अस्मिता म्हणते की खरंच सचिन, आता घरच्यांनाही कळू देत तू किती बदलला आहेस ते. तेव्हा तो म्हणतो की कुठे बदललो आहे? अस्मिता विचारते की म्हणजे? तो म्हणतो की अगं, मी आधीचाच मूर्ख सचिन आहे की नाही? बघ, आज होळीचा इतका मोठा सण आहे आणि मी साधा तुझ्यासाठी ड्रेसही आणलेला नाही आहे. ते काही नाही, मी आज तुला ड्रेस घेऊन येतो, तू तो घाल आणि मग पूजा कर.
अस्मिता इतकी खुश होते, त्याच्यावरती आंधळा विश्वास आहे. त्याचाच तो गैरफायदा घेतो. ती म्हणते की ठीक आहे, पण आधी तू नाश्ता करून घे ना. चला, म्हणजे सचिनचा प्लॅन फते झाला. कारण अस्मितासाठी ड्रेस आणायचा बहाणा करून तो साक्षीला भेटू शकतो. पण आता साक्षीची भेट घ्यायची तर थोडाफार खर्च तर होणारच. पण हा इतका फाटका माणूस आहे, तो लगेचच बरोबर पुन्हा गोड बोलून अस्मिताला गुंडाळतो. खरं तर असा काही लुटतो ना तिला, मुद्दामच जाऊन तोंड पाडून उभारतो, सॉरी अस्मी. अस्मिता विचारते की सचिन आता काय झालंय. तेव्हा तो म्हणतो की अस्मी, मी म्हणालो खरा की तुला तुझ्यासाठी मी ड्रेस घेऊन येईन, पण माझी सिच्युएशन तर तुला माहिती आहे ना. तेव्हा अस्मिता म्हणते की कळलं कळलं, आणि ती पटकन आपली पर्स आणायला जाते. लगेच हा इतका खुश होतो, पण अस्मिता येताच तोंड पाडून उभारतो पुन्हा. अस्मिता त्याला स्वतःचं क्रेडिट कार्ड देते. आता याची नाटकं बघा की नको अस्मी, हे प्लीज नको, हे तुझं आहे अगं. तेव्हा अस्मिता सांगते की सचिन घे, जे माझं आहे ते तुझं पण आहे की नाही, आणि तुला हवे तितके पैसे खर्च कर. अस्मिता खुश होऊन सचिनला घट्ट मिठी मारते आणि तोही तिला थँक्यू बोलतो. बोलणार का नाही, एवढा मोठा फायदा जो झाला आहे स्वतःचा. आता सचिन पटकन तेथून सटकतो. अस्मिता इतकी खुश असते, तिला वाटत असतं की सचिनला किती काळजी आहे तिची. आता इकडे बाहेर कल्पना खूप वेळ झाला प्रतापची वाट पाहत असते. ती म्हणते, बघतेस ना प्रतिमा, केव्हापासून गेले ते बाजारात, अजून आलेच नाही आहेत. तेव्हा सुमन काकू सांगते की काळजी करू नका कल्पना वहिनी, भाऊजी गेलेत ना त्यांच्यासोबत, आणि भाऊजी कमी वेळा बाजारात जातात, पण योग्य ते सगळे जिन्नस घेऊन येतात हा. थोड्या वेळातच ते दोघेही परततात. प्रताप रविराज सांगतात की कल्पना वहिनी, तुम्ही दिलेल्या यादीप्रमाणे सगळं सामान व्यवस्थित आणलेलं आहे, एकदा बघा. तेव्हा प्रतिमा म्हणते की ठीक आहे, थांबा मी बघते. पण जेव्हा ती सामान बघायला जाते, अचानकच तिला चक्कर येते. स्वतःला कसं बसं सावरत ती पटकन खुर्चीवरती बसते. आता सर्वांचा जीव घाबरतो. सायली धावत येऊन तिला पटकन पाणी देते. प्रताप म्हणतो की थांब, मी अस्मिनला बोलावून आणतो. सर्वांना इतकं काळजी वाटते प्रतिमाची. सायली चौकशी करते की आधीपासूनच त्रास होतोय का प्रतिमा त्या. तेव्हा ती सांगते की नाही, थोडंसं धाप लागल्यासारखं वाटतंय. तेव्हा रविराज म्हणतात की खरं तर अश्विनला मी बघायला सांगितलं होतं, तो मला म्हणाला होता की संपूर्ण बॉडीचं चेकअप करून घ्यावं, आपण आजच घेऊयात. म्हणजे मी त्याला म्हणालो होतो की होळीला झाल्यानंतर घेऊया, पण आता इतकं सिरियस आहे तर आजच करून घेऊ. इतक्यात अश्विनच येतो. अश्विन विचारतो की काय झालं प्रतिभा त्या, तुला गरगरतंय का. तो आता पल्स रेट, डोळे चेक करतो. तो सांगतो की आपण उद्याच ब्लड टेस्ट करून घेऊयात. पण रविराज इतके घाबरलेले असतात, ते सांगतात की उद्या कशाला, आजच करून घेऊयात ना. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, आज कशाला, सणासुदीच्या दिवशी मला असं आजारी नाही राहायचा. आता रविराजालाही काही हरकत नसते. आणि मग काय प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पण पुढे मोठा ट्विस्ट आलाय बरं का. आता होळीची पूजा केलेली असते, सायली अर्जुनने होळी पेटवलेली असते, सर्वजण हात जोडून नमस्कार करत असतात. आणि जेव्हा प्रतिमा पुढे जाऊन होळी नारळ टाकून जेव्हा हात जोडून उभी असते, अचानकच त्या होळीचं लाकूड तिच्या अंगावरती पडणार. सर्वांच्या जीवाला घोर लागतो. इतक्यात रविराज मोठ्याने ओरडतात. सायली धावत जाऊन ते लाकूड पलीकडे ढकलते. प्रतिमाचा जीव वाचतो, पण अचानक तिचा त्रास तिला उद्भवतो. पटकन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात ते. तेव्हा अश्विन सांगतो की तिचा हिमोग्लोबिन खूप कमी झालाय, त्यामुळे तिला वेळेवर ब्लड द्यावं लागेल. रविराज म्हणतात की तन्वीचं मॅच होतं ब्लड तिच्याशी, ओ निगेटिव्हच आहे. आता अश्विन प्रियाला कॉन्टॅक्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, पण होत नाही. मग होतो एक चमत्कार, तो म्हणजे सायलीचं ब्लड ग्रुप प्रतिमाशी मॅच होतं. अश्विन सांगतो की देवकृपेने सायली वहिनीचं ब्लड ग्रुप प्रतिमातेची मॅच झाले. म्हणजे आता सायलीच प्रतिमाची मुलगी आहे, हे सत्य लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. तर पण धूर्त प्रिया ही कोटी तन्वी बनून वावरत होती, हे सत्य कसं समोर येईल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रेक्षकांनो, इथे फक्त खरे भाग दाखवले जातात.